एक ग्लोबल इकोनॉमिक कॉन्फ्रेंस हुई है, ग्लोबल इकोनॉमिक कोऑपरेशन की कॉन्फ्रेंस हुई है, जिसमें जयशंकर जी उद्घाटन के लिए आए थे। कई देशों से लोग यहाँ पर आए हैं। हम सभी लोग जानते हैं कि आज जिस प्रकार की दुनिया में हम लोग जी रहे हैं, उसमें मल्टीलैटरल कोऑपरेशन और ग्लोबल इकोनॉमिक कोऑपरेशन एक बहुत महत्वपूर्ण बात है, क्योंकि सप्लाई चेन्स रीडिफाइन हो रही है, अलायंसेस रीडिफाइन हो रहे हैं और विशेष रूप से ट्रेड को वेपनाइज किया जा रहा है। ऐसे समय ज़्यादा से ज़्यादा मित्र प्राप्त करना ये बहुत महत्वपूर्ण है और उसी के मद्देनज़र इन सारी जियोपॉलिटिकल परिस्थितियों को एक पर्सपेक्टिव में रखने के लिए इस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है। इसको बहुत अच्छा रिस्पांस ये ग्लोबल सारे जो हमारे मित्र हैं उन्होंने दिया है और मुझे लगता है कि एक बहुत ही कारगर इस प्रकार की चर्चा यहाँ पर हो रही है। आज ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन ही एक अतिशय चांगली समिट 3 दिवसाची सुरू झालेली आहे। आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील, कोलॅबरेट करतील, नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील आणि या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीवर डेलिब्रेशन करण्याकरता, त्यातनं एक नवीन स्ट्रॅटेजी चॉकआउट करण्याकरता ही कॉन्फरन्स आज मुंबईमध्ये झाली। जयशंकरजी जे देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि 3 दिवस जगातले मोठे मोठे लीडर्स या ठिकाणी येऊन या संदर्भात आपलं डेलिब्रेशन करणार आहे। प्रमाणपत्र प्रकरणी तुम्ही चौकशीचे आदेश दिलेले, उपसचिवांचं नाव समोर आलेलं आहे। याच्यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल। मला अतिशय आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री आणि फ्रेंच राष्ट्रपती या दोघांनी मुंबईला आपल्या बायलॅटरल टॉक्स करता निवडलेला आहे। आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आपला ट्रस्टेड पार्टनर आहे। आज युरोपमधली एक अतिशय टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड अर्थव्यवस्था म्हणून फ्रान्सकडे पाहिलं जातं। राफेल सारखी विमानं ही फ्रान्सने आपल्याला दिल्यामुळे आपण बघितलं आहे की आपण कशा प्रकारे विशेषतः जी काही आपली एक लढाई झाली त्याच्यामध्ये आपण काम करू शकलो, ते मला असं वाटतं की मुंबईला एक मोठा सन्मान मिळाला। आज मुंबईमध्ये क्लायमेट वीकचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।